राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। 2 मोबाईल क्रमांकांवरून आव्हाडांना धमकी आली आहे। सुमित देशमुख नावाने हे धमकीचे फोन येत आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्ट करून ही माहिती दिली आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। निलेश, यामिनी जितेंद्र आव्हाड यांना काही वेळापूर्वीच हे ट्विट करून माहिती दिलेली आहे। जितेंद्र आव्हाड सातत्यानं ज्या पद्धतीनं त्यांचे स्टेटमेंट्स असतात आणि त्यावेळी अनेक वेळा त्यांना धमक्यांचे फोन येत असतात, मात्र यावेळी ही जीवे मारण्याची धमकी आहे आणि सातत्यानं अशा पद्धतीचे फोन येत असल्यामुळे जितेंद्र आव्हाडांना स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिल्याचं समोर येत आहे। ठाणे सीपी यासोबतच मुंबई पोलिसांना देखील त्यांना या निमित्तानं कारवाई करा अशा पद्धतीची विनंती केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संदर्भात नेमकं कारण काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाहीये। मात्र जितेंद्र आव्हाड प्रत्येक राजकीय विषयांसंदर्भामध्ये भाष्य करत असतात आणि अनेक वेळा ट्रोलर्स असतील किंवा वेगवेगळे समाज माध्यमातून त्यांना धमकी येत असल्याचे प्रकार समोर येत असतात। असाच एक प्रकार हा म्हणावा लागेल। अगदी धन्यवाद निलेश माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।